हे बघा, आज कढी करणार आहे. कढीसाठी हे ताक डाळीचं पीठ टाकून मिक्सरमधून काढून घेतलं. त्याच्यासाठी लागणारे जिरे, किसलेलं आलं, कढीपत्ता, मिरची, दालचिनी, मेथीचे दाणे, तूप फोडणीला, मीठ. कढई ठेवली तापायला. आपण आता थोडंसं तूप टाकून घेऊया फोडणीला. हिंग घालायचा. कढीला हिंगामुळे छान चव येते. हिंग घालायचा, याच्यातही घालायचा आणि पिठातही घालायचा. आता हे बघा, मी सगळं फोडणीला टाकणार आहे. आधी मेथी दाणे आणि लवंग टाकून घेतली, दालचिनी, जिरे, मिरची टाकली, कढीपत्ता, किसलेलं आलं, हे सगळं टाकून घ्यायचं. चांगलं परतवून घ्यायचं. कढी पातळच छान लागते. चवीनुसार मीठ टाकायचं. आधी हळद घालूया थोडी चवेला, रंग कलरला किंचित टाकायची हळद, जास्त नाही टाकायची. थोडा चवेला गूळ, चवीनुसार मीठ. अजून थोडं पाणी घालूया. कढी पातळ छान लागते. कोथिंबीर नसेल तर धना पावडर वापरली तरी चालते. छान अशी कढीला फोडणी झाली आहे. हिला आता एक उकळी काढायची. छान गरम गरम कढी प्यायची. उकळी येऊस्तोवर तिला थोडं हलवतच राहायचं, नाही तर मग ते कढी फुटल्या जाते किंवा बिठोळ्या बनतात. असं छान त्याला थोडा वेळ हलवायचं. आलीच आहे आता त्याला उकळी. हे बघा, छान उकळी आली आहे. अशी मस्त गरम गरम प्यायची, पावसाळ्याची. छान लागते. किसलेलं आलं असतं ना, त्याच्यामुळे त्रास होत नाही, काही नाही कढीचा, सर्दी होत नाही. गरम गरम प्यायची सर्दी झालेली असेल तर उलट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कढी बनवून बघा.